नमस्कार. स्वर विद्या श्वासाचे गूढ विज्ञान ह्या ई पुस्तकाच्या सिरीजचे आपण पुढचा भाग घेत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की सूर्यस्वर आणि चंद्रस्वर चालू असेल तर सूर्यस्वरामध्येही पंचतत्व असतात, 5 तत्व असतात आणि चंद्रस्वरामध्येही 5 तत्व असतात. चंद्रस्वर सूर्यस्वर दोन्ही मध्ये आपल्याला पंचतत्व मिळतात. चंद्रस्वर आपला चालू आहे तर चंद्रस्वरामध्ये 2 तत्व मी महत्वाची सांगितलेली आहेत आणि सूर्यस्वर चालू असेल तर सूर्यस्वरामध्ये 2 तत्व महत्वाचे आहेत ते मी सांगितले आहेत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चंद्रस्वर आपला चालू आहे आणि चंद्रस्वरामध्ये 2 तत्व मी खूप महत्वाची सांगितलेली आहेत, पृथ्वी तत्व आणि जल तत्व. चंद्र हा शीतल असतो त्याच्यामुळे त्याच्यातली 2 तत्व आहेत, त्याच्यात मला काय कार्य करायचे आहे तेही जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. बाकीची अधिक माहिती आपल्या पुस्तकामध्ये मिळेलच तुम्हाला, पण एक साधारण माहिती मी तुम्हाला सांगतो आहे. जर माझा चंद्रस्वर सुरू आहे त्याच्यामध्ये 2 तत्व मला महत्वाचे आहेत, पृथ्वी तत्व आणि जल तत्व. ही 2 तत्व माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. पृथ्वी तत्व हे 12 अंगुल खाली येतं आणि जल तत्व हे 16 अंगुल खाली जातं. अंगुल म्हणजे बोट, बरोबर आहे. पृथ्वी तत्व मध्ये आपल्याला स्थिर कार्य करायचे. ज्यावेळेला आपलं पृथ्वी तत्व चालू असेल त्यावेळी स्थिर कार्य करायचे, टिकणारी कार्य करायचे, टिकाऊ दीर्घकालीन टिकून राहणारी कार्य आपल्याला करायचे पृथ्वी तत्वामध्ये, बरोबर आहे. पृथ्वी कधी हलत नाही, स्थिर असते. अशी कार्य जर असतील तीच आपल्याला या चंद्रस्वरामध्ये पृथ्वी तत्वामध्ये करायचे. मध्ये कोणती आहेत आपण ते जाणून घेऊया. एखादी जमीन घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, घर विकत घ्यायचं आहे या घर विकायचं आहे. जमीन विकत घ्यायची आहे या विकायची आहे, तुम्ही या तत्वामध्ये पृथ्वी तत्वामध्येच करू शकता. शेतामध्ये तुम्हाला लागवड करायची आहे, पीक पेरायचे आहे, नवीन बियाणं लावायचं आहे तर ह्या पृथ्वी तत्वामध्येच तुम्ही केलं तर त्याचा फायदा खूप होईल तुम्हाला. घराचा पाया बांधायचा आहे, भूमिपूजन करायची आहे, बांधकाम करायला सुरुवात करायची आहे, नवीन घराची बांधकाम करायला सुरुवात करायची आहे, तुम्हाला ह्या पृथ्वी तत्वामध्येच करायचं आहे, फायदा खूप होईल. बँकेमध्ये तुम्हाला खाते खोलायचं आहे पृथ्वी तत्वामध्ये. दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे. दीर्घकालीन गुंतवणूक मध्ये म्हणजे तुम्हाला एफडी काढायची आहे, म्युच्युअल फंड काढायचा आहे, फिक्स डिपॉझिट ठेवायचं आहे, सोने घ्यायचं आहे, जमीन घ्यायची आहे, लॉंग टर्म पर्यंत टिकणारी काही गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही चंद्रस्वरामध्ये पृथ्वी तत्वामध्ये करायचे, ती जास्त वेळ टिकून राहतात. वारसा हक्क या मालमत्ता संबंधित जे दस्तावेज असतात त्याच्यावरती सह्या करायच्या आहेत तुम्हाला. या काही महत्वाचे दस्तावेज आहेत त्यांच्यावरती तुम्हाला सह्या करायच्या आहेत. चंद्रस्वर पृथ्वी तत्व खूप महत्वाचं आहे. औषधोपचार करायचा आहे या स्थायी कोर्स करायचा आहे, एखादा कोणता तरी कोर्स करायचा आहे औषधांचा, चंद्रस्वर पृथ्वी तत्वामध्ये करा. आरोग्यासाठी नवीन नियम सुरू करायचे आहेत, जसं योगा अभ्यास करायचा आहे किंवा आहारामध्ये बदल करायचा आहे, तो तुम्ही चंद्रस्वरामध्ये आणि पृथ्वी तत्वामध्ये करा, तुम्हाला फायदा होईल. लग्न करायचं आहे, साखरपुडा करायचा आहे या कौटुंबिक बोलणी करायची आहे, चंद्रस्वरामध्ये करा. आजकाल बरेच सारखे लग्न असे घडतात की लग्न होतं आणि 6 महिन्याच्या आतमध्ये डिवोर्स होतो. त्याचं कारणच ते आहे की आपण आपल्या स्वरांना चेक नाही केली आणि त्याच्यामुळे बरेच सारखी घर उद्ध्वस्त होतात.
टिकून राहत नाही. चंद्रस्वर पृथ्वी तत्वामध्ये जर तुम्ही लग्न कार्य केलं, साखरपुडा केलात, तर तुमचं ते फायदा होता. केवळ गृहप्रवेश सुद्धा बरेचसारखी लोक उजवा पाय टाकून आतमध्ये येतात, खूप चुकीचं कार्य करतात. कधीच नाही, डाव्या पायाने आतमध्ये यायचं आहे, चंद्रस्वराने आतमध्ये यायचं आहे, पृथ्वी तत्वामध्ये यायचं आहे. त्या घरामध्ये कधीही कलह होत नाही आणि ती लॉंग टर्म पर्यंत तुमची ती वास्तू टिकून राहते, शांती राहते, सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहतं. हे माहितीच नाही. घरगुती कलह असेल ते मिटवायचे आहेत. या शांततेची चर्चा करायची आहे कुटुंबाबरोबर, ती सुद्धा चंद्रस्वरामध्ये पृथ्वी तत्वामध्ये करायची. समजलं? पृथ्वी तत्वाचे मी अंदाजे तुम्हाला काही महत्वाची घडामोडी आहेत ज्या आपण नेहमी करत असतो, त्या मी तुम्हाला सांगितल्या. चंद्रस्वरामध्ये पृथ्वी तत्वामध्ये ही कार्य तुम्ही कराच करा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला फायदा होईल. आता चंद्रस्वरामधला दुसरा स्वर आहे, तत्व आहे जल तत्व. ते किती बोट? 16 बोट खाली असतात, बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ छाती पोटाच्या जवळ आपली हवा आली पाहिजे. मग त्यावेळी कार्य आपल्याला काय करायचं आहे? जल तत्व म्हटल्यानंतर प्रवाहितपणा, लवचिकपणा, शुभ कार्य आपल्याला करायचं आहे. शिवाय हा शीतल असतो, थंड असतो. याच्यामध्ये शुभ कार्यच करायचे आहे, ध्यान करायचं आहे, जप करायचा आहे, प्रार्थना करायची आहे. तुम्हाला जल तत्वामध्येच करायची आहे. कलात्मक कार्य करायचे आहेत, जशी गाणी म्हणायची आहेत, चित्रकला काढायची आहे, लेखक बनायचं आहे, या इतर कोणता नवीन कोर्स करायचा आहे, चंद्रस्वरामध्ये जल तत्वामध्ये करा. नाती जुळवणे, प्रेमळ संवाद साधणे हे जल तत्वामध्ये करायचं आहे आपल्याला. जलाशी संबंधित कार्य करा. जलाशी संबंधित कार्य म्हणजे कसं? तुम्हाला धरण बांधायचं आहे किंवा तलाव बांधायचा आहे, एखादी पाण्यासाठी टाकी बांधायची आहे, बोरिंग खोदायची आहे, जल तत्वामध्ये खोदायला सुरुवात करा. चंद्रस्वर जल तत्वामध्ये करायला घ्या. या युवल पाण्याची लाईन जरी तुम्हाला टाकायची आहे, शेतासाठी म्हणा, कालवा खोदायचा आहे, पाट काढायचा आहे, किंवा घरामध्ये एखादी लाईन दुसरीकडून घ्यायची आहे, जल तत्वामध्ये घ्यायला सुरुवात करा. कपडे धुवायचे आहेत, जल स्वरामध्ये धुवा. स्वच्छता करायची आहे, साफसफाई करायची आहे, जल तत्वामध्ये करायला सुरुवात करा. पाणी प्यायचं आहे, ते सुद्धा तुम्ही जल तत्वामध्ये, म्हणजे चंद्रस्वर चालू आहे आणि जल तत्व चालू आहे ना, त्यावेळी पाणी पिया, तुम्हाला ते फायद्याचं होईल. औषधे घ्यायची आहेत, सूप खायचं आहे, द्रव पदार्थ काही घ्यायचा आहे, जल तत्वामध्ये घ्यायला सुरुवात करा. शरीर शुद्धी मध्ये जर आपण बघायला गेलो तर आपण शरीर शुद्धीमध्ये उपास करतो, डिटॉक्साइड करण्यासाठी काही योगा करतो. चंद्रस्वरामध्ये आणि जल तत्वामध्ये करायला सुरुवात करा. भावनिक चर्चा आपल्याला जर करायची आहे कशाही विषयाबद्दल, तर ती चर्चा सुद्धा तुम्ही चंद्रस्वरामध्ये जल तत्वामध्ये करा, फायदा होईल. आई आहे, स्त्रिया आहेत, यांच्याशी कोणतीही कामं जर तुम्हाला करायची असतील तर ती जल तत्वामध्येच करायला सुरुवात करा. मुलांशी वेळ घालवायचा आहे, त्यांच्या संगती खेळायचं आहे, तर तुम्हाला जल तत्वामध्ये पृथ्वी चंद्रस्वर जल तत्वामध्येच कार्य करायचे. ही झाली जल तत्वाची काही महत्वाची काम तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक अशी कार्य आहेत की आपल्या चंद्रस्वरामध्ये करायची आहे, जसे स्टडी करायचे वगैरे वगैरे. ते सगळे
तुम्हाला पुस्तकामध्ये पूर्ण डिटेल मी दिलेलंच आहे. आशा करतो चंद्रसौर चालू आहे, जल तत्व चालू आहे, पृथ्वी तत्व चालू आहे. त्याच वेळेत तुम्ही ही कार्य जर केलीत तर 100 आणि 1% नाही तर 1000% सक्सेस होतील, याच्यात डाऊट नाहीये. नीट स्टडी करून घ्या, नोट डाऊन करा आणि त्याचा वापर करायला सुरुवात करा. आशा करतो चंद्रस्वराचे तत्व समजले असतील. भेटूया आपण पुढच्या तत्व सूर्यस्वराचे तत्वांबद्दल. तोपर्यंत इथे थांबूया. थँक्यू.